राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू केले. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या, मात्र लेखी आश्वासन दिलेलं नाही. हे आंदोलन बेदखल केल्यानं महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं घेण्यात आलाय. शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी केलंय. पुढील आठवड्यामध्ये मंगळवार आणि बुधवार 7 आणि 8 तारीख राज्यातील सर्व शाळा बंद राहतील. एकही शाळा सुरू राहणार नाही. आणि ही जबाबदारी प्रत्येक समन्वयक म्हणून तुमची आणि आमची आहे. जे घरात बसलेले काही शिक्षक असतील, काही नेते असतील, त्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपल्या सर्वांच्या शाळा बंद करा 2 दिवस. आणि मंगळवार आणि बुधवार हे 2 दिवस आझाद मैदानामध्ये अभूतपूर्व असं ऐतिहासिक आंदोलन आपलं झालं पाहिजे आणि शासन आपल्या दरवाजापर्यंत आलं पाहिजे. 2 दिवस शाळा बंद ठेवून राज्यभरातील सुमारे 40,000 शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. यावेळी शिवाजी कुरणे, चंद्रकांत बागणे, रत्नाकर माळी, सुभाष खामकर, केदारी मगदूम, भारत शिरगावकर आदी उपस्थित होते.